अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या आषाढी एकादशी आहे, जी एकादशी सर्व एकादशींपैकी सर्वात पवित्र आणि अत्यंत प्रभावी मानली जाते। एरवी तुम्हाला जे लोक काहीच करताना दिसणार नाहीत, कुठलं व्रत धरताना दिसणार नाहीत, कुठली उपासना करताना दिसणार नाहीत, ती लोक सुद्धा या आषाढी एकादशीला व्रत धरतात, उपासना करतात। या आषाढी एकादशीला वेगवेगळे उपाय आणि सेवा करतात, कारण हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे अत्यंत जागृत अवस्थेत असतात आणि जो कोणी त्यांची भक्ती करत असतो, त्यांची सेवा करत असतो, त्यावर ते प्रसन्न होतात। त्या भक्तावरती भगवान श्रीहरी विष्णू हे नेहमीच कृपा ठेवतात। म्हणून बघा, तुम्ही बघाल तर तुमच्या आजूबाजूला कुठेही आपण टीव्हीला सुद्धा बघतो, असंख्य लोक या एकादशी निमित्त वारीला जातात, पंढरपूरला जातात, विठुरायांचं दर्शन घेतात, जे भगवान श्री विष्णूंचंच एक स्वरूप असतात। आता जरी आपल्याला तिथे जाणं शक्य नसेल, खूप काही करणं जरी आपल्याला जमत नसेल, तर आपण घरीच काहीतरी करू शकतो। त्यापैकीच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारा एक छोटासा उपाय सांगणार आहे। उद्या खूप काही नाही जमलं किंवा खूप काही जास्त नाही करता आलं तरीही चालेल, फक्त या एका झाडाचं पान उद्या एकादशीला सकाळी तुम्ही घरात आणलं आणि त्याच्या सोबत हा एक छोटासा तुम्ही जर उपाय केला ना, तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील। जे वारीचं पुण्य आहे ते लाभेल, तुम्हाला साक्षात विठुमाऊन भगवान श्री विष्णू यांचं दर्शन लाभेल, सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील आणि कामातील अडचणी दूर होतील। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी जिथे कुठे तीर्थक्षेत्र असेल तर त्यांनी आवर्जून जा, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा। नसेल तर आपल्या घरीच जे अंघोळीचं पाणी असतं त्यात गोमूत्र गंगाजल घाला आणि त्या पाण्याने स्नान करा, कारण उद्या पवित्र स्नानाला खूप महत्त्व आहे। यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, उद्या आषाढी एकादशीला सकाळी शुद्ध तुपाचा एक दिवा तुळशीच्या समोर लावायचा आहे, कारण उद्या तुळशीचं महत्त्व विशेष आहे। तुळस ही भगवान श्री विष्णूची प्रिय सखी मानली जाते। तुम्ही विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या गळ्यात जर बघितलं तर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचाच हार असतो, तुळशीच्याच पानांचा हार असतो, कारण त्यांना तुळस विशेष प्रिय आहे। म्हणून सगळ्यात पहिले तुम्हाला तुळशीच्या झाडाजवळ एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या घरात उद्या तुम्हाला एक तुळशीचं आणि एक पिंपळाचं पान आणायचं आहे। एक तुळशीचं आणि एक पिंपळाचं। आत्ताच तुम्हाला सांगितलं की तुळस ही भगवान श्री विष्णूची प्रिय सखी मानली जाते, तर पिंपळावरती भगवान श्री विष्णूंचा वास असतो। म्हणून एक तुळशीचं पान आणि एक पिंपळाचं पान, दोन पानं उद्या एकादशीला तुम्हाला आपल्या घरात आणायची आहेत। आता दोनही पानं तुम्हाला सगळ्यात पहिले स्वच्छ पाण्याने धुवायचे। स्वच्छ पाणी घ्या, स्वच्छ पाण्याने ती धुवून घ्या, एक थोडीशी ती सुकू द्या 5 मिनिटं। देवघराच्या समोर बसायचं आहे। त्याच्यानंतर एका वाटीत हळद घ्यायची आहे, हळदीत थोडंसं पाणी घालायचं आहे, हळद पूर्ण पाण्यात मिक्स करायची आहे आणि तुळशीचं पान आणि पिंपळाचं पान दोनही पानांना तुम्हाला हळद लावायची आहे। मागून पुढून पानाला सगळ्या ठिकाणी तुम्हाला हळद लावायची आहे। बघा, हळद जी भगवान श्री विष्णूंना विशेष प्रिय असते, कारण हळद ही माता लक्ष्मीचं स्वरूप असते। हळद माता लक्ष्मीचं स्वरूप आणि तुळशीचं पान जे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप। जेव्हा दोघं एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळा संयोग होतो आणि जेव्हा हा संयोग तयार होतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्या ज्या काही अडलेल्या अडचणी आहेत किंवा आपल्या ज्या काही इच्छित मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात। म्हणून आपल्याला काय करायचंय, दोनही पानांना पूर्ण हळद लावून घ्यायची आहे। आता पिंपळाचं जे पान आहे त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आहे। दोनही पानं एका लाल रंगाच्या कापडावर ठेवायची। एक छोटं लाल रंगाचं कापड घ्या, त्या लाल रंगाच्या कापडावर दोनही पानं ठेवायची, दोनही पानांचं पूजन करायचं, थोडं कुंकू अर्पण करायचं, थोड्या अक्षदा अर्पण करायच्या, त्याच्यावरती एक हिरवा वेलदोडा ठेवायचा आणि एक फुलवाली जी लवंग असते ती सुद्धा ठेवून द्यायची। देवघरात लावलेला जो दिवा आहे तो त्या दोनही पानांना ओवाळून घ्यायचा, उदबत्ती सुद्धा ओवाळून घ्यायची। ठीक आहे, इतकं करून झाल्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो त्या पानावर ठेवायचा। पानं खाली असतील त्याच्यावरती उजवा हात असा ठेवायचा, म्हणजे पानं जी आहे ती दाबली जातील। आता उजवा हात त्याच्यावरती ठेवल्यानंतर तुम्हाला 3 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे। किती? 3 वेळा।
फक्त 3 वेळा तुम्हाला विष्णूंची सेवा करायची, विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे। 3 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला ही दोनही पानं जी आहेत ती त्या कापडामध्ये गुंडाळायची आहे। आता दोनही पानं, तुळशीचं आणि पिंपळाचं पान तिथे व्यवस्थित गुंडाळून झालं की त्यानंतर तुम्हाला कुठल्याही विठू माऊलींचं मंदिर असेल, भगवान श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल, कुठेही तुमच्या आजूबाजूला त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ही पानांची पोटली त्यांच्या चरणांना अर्पण करायची, त्यांच्या समोर अर्पण करायची आहे। समजा असं कुठलंही मंदिर तुमच्या आजूबाजूला कुठेच नसेल, ताई आम्ही खूप प्रयत्न केले पण कुठेच असं मंदिर नाही, तर तुम्ही काय करा, तुमच्या अंगणात तुमच्या दारात जी तुळस आहे त्या तुळशीच्या समोर जा आणि तुळशीच्या समोर एखाद्या फांदीला ही जी पानांची पोटली आहे ना ती बांधा। आपली जी इच्छा असेल ती तिथे सांगा। तुळस असेल तर प्रदक्षिणा घाला, विठ्ठलाच्या मंदिरात जरी गेला असेल तरी तिथे प्रदक्षिणा घाला आणि ही पानांची जी पोटली आहे ही प्रदक्षिणा घातल्यानंतर तिथे इच्छा व्यक्त केल्यानंतर पुन्हा आपल्या घरी घेऊन या। आता पिंपळाचं पान आणि त्याच्यासोबत घेतलेलं तुळशीचं पान, दोनही पानं हळद लावलेली, कापडात ठेवलेली दोनही पानं तुम्हाला उद्या एकादशीपासून आपल्या सोबत ठेवायची आहेत। कमीत कमी तुम्हाला 15 दिवस, पुढची एकादशी येईपर्यंत तरी ही दोनही पानं आपल्या जवळ ठेवायची आहेत। 15 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण अनुभव येईल, तुमच्या आयुष्यात असणारी नकारात्मक शक्ती बाहेर जाईल, बाधा इडापिडा सगळं काही दूर होईल, वाईट शक्तींचा नाश होईल आणि सकारात्मकता नेहमी तुमच्या सोबत राहील। आता 15 दिवस झाल्यानंतर हे जे 2 पानं आहेत जे आपण अभिमंत्रित केलेले आहेत ती तुम्ही निर्माल्यात टाकू शकता, वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता किंवा मग तुळशीच्याच मातीत तुम्ही दाबून देऊ शकता। बघा उद्या खूप काही नाही जमलं तरी हा उपाय नक्की करा। तुळशीचं आणि पिंपळाच्या पानावरती ही सेवा करून जर अशा पद्धतीने तुम्ही ती अर्पण केली तर तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि मनात असणाऱ्या कितीही कठीण ज्या काही इच्छा असतील ना त्या नक्कीच पूर्ण होतील। खूप साधा सोपा उपाय आहे, खूप जास्त काहीच नाहीये। नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।